नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत शेजारच्या शेतामध्ये रोटर मारण्यासाठी। आणि आपला विषय असा आहे की आपण जास्त कोणाच्या वावरात जात नाही, पण मग आलं तर थोडंफार करून घेतो। आज पाहू बरं दुसऱ्या शेतामध्ये रोटर मारण्यासाठी जात आहोत, त्यासाठी आपण हा केला तयारी पहा। या पद्धतीने आपण पहिले रोटर तिकडे वरती लावून घेतलेले आहेत आणि तिथे गेल्यावर आपण चाक काढून रोटर फिट करू त्यांना। तुम्हाला दाखवतो मशीनला सुरुवातीला चालू, आणि आपण 2-1 लिटर पेट्रोल बी सोबत घेतलेलं आहे, कारण की जास्त टाकलं ना ओव्हरफ्लो होतो, त्याच्यामुळे 1 लिटरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 2 लिटर सोबत घेतलेलं आहे। आणि हा चॉक दिला, या पद्धतीने चॉक देऊन घ्यावा लागतो। आणि गेअरमध्ये असल्या कारणाने थोडं रोटरला चॉक कमी त्याच्याने गेअरमध्ये टाकलं फर्स्टमध्ये टाकून हळू जायचं व्हिडिओ काढण्याकरता। आता हा फर्स्टमध्ये त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही आता आपण पोहोचलो शेतामध्ये। मित्रांनो तुम्ही पाहू शकता या क्षेत्रामध्ये त्याला रोटर मारून घ्यायचं आहे। आणि कसं आहे की खत टाकलेलं आहे आणि मोठं ट्रॅक्टरने पहिले रोटर मारून खत टाकलं, पण डबल रोटर फिरवलं मोठं ट्रॅक्टर तर वावर दाबलं जाईल। थोडी वल्ली जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याला बाण कोपरा नीट मारून द्यायचा आहे। पाहू बरं किती तास जातं आता समजेल आपल्याला। आणि हे शेजारचं वावर फर्स्ट टाइम या वावरात आलो तर आपण रोटर मारायला। तुम्ही पाहू शकता हे आपल्याला गेलं होतं कंप्लीट 5 तास गेलं होतं, म्हणजे 5 लिटर पेट्रोल लागलं आपल्याला। आणि हे आपण डबल मारून दिलं होतं। आणि तुम्ही पाहू शकता आज त्याने बेड तयार केला त्या जागेवर। तुम्हाला आता तुम्हाला पुढे दिसेलच, थोडा व्हिडिओ टाकून देईल मी याचं कसं सिंगल डबल मारलं होतं। आणि असं मारलं की एक टोकरला सुद्धा आपण धक्का लावला नाही। सिंगल एक पट्टी अशी जायची, एक राऊंड असा, आणि या भागामध्ये 3 वेळेस रोटर बसायचं। पाहू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने त्याने वावर आता बांधलंय। तसंच आता इथं त्याला वांग लावायचं, त्याच्याकरता आता आपण इथे रोटर मारून देणार आहोत। आता हे चाकं काढून आपल्या रोटरची पात्या जोडू। काय नाही, फक्त सेफ्टी पिन राहते, पिन काढली की रोटर बाहेर, हे रोटर बाहेर, त्या जागेवर चाकांच्या जागेवर आपण ते जोडून देऊ। आणि तिथे बी तोच प्रकार आहे। पाहू शकता ही पिन आहे, ती पिन काढली, फक्त चाक टाकायचं काम आहे। या पद्धतीने आपल्याला शेवटचा मुल्ला नाही आता पाहू शकता तुम्ही।
एवढं क्षेत्र करायला 1 लिटर आणि इकडचं क्षेत्र करायला 1 लिटर, म्हणजे असं 2 लिटरमध्ये आपले दोन्ही तुकडे झालेले आहेत. कारण की 1 तास पाऊण तासामध्ये किंवा 1 तासामध्ये 1 लिटर खात होते आणि बरोबर 1 तुकड्याला 1 लिटर लागलं, म्हणजे 2 लिटरमध्ये एवढं क्षेत्र झालेलं आहे. अजून आपण 1 लिटर टाकून थोडंफार बाण कोपरी आणि किरकोळ असेल ते करू.